आज आपण बनवूया कच्च्या कैरीचं लोणचं. आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिकाकडचा जो भाग असते तोंडाकडचा त्याचं कट करायचं कापून, म्हणजे एक चांगला अर्धा इंचाचा त्यातला चिक आपल्या ह्या लोणच्यात येऊ नये म्हणून. तरी साफ करून घेतलेली ही कैरी आपण असे तोंडाकडनं कट करायची आणि आता ह्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. सगळे पीस आपण करून घेतले. हे असे पीस तयार करून घेतल्यानंतर ह्याला तेल, जिरं, मोहरीचा तडका करायचा आणि ह्या कच्च्या कैरीत हे सगळं तडका घालून घ्यायचं. आता हे सगळं पूर्ण मिक्स करायचं बरं का आपण. अतिशय सुंदर आणि टेस्टी हे भाकरीसोबत, चटणीसोबत, ही गेली हळद, भातासोबत हे लाल तिखट आणि हे मीठ, ही साखर. मीठ साखर तुम्हाला आणि चव घेऊन लागत असेल तर आपण वरतून पण आणि घालू शकतो आपण. हे आणि थोडी साखर. तर हे असे झटपट कच्च्या कैरीचं लोणचं एकदा करून पहा. धन्यवाद.